नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव संधी आहे. काय नाव आहे मित्रांनो? संधी. नाव टाकून घ्या मग सर्वांनी आता. संधी. त्यानंतर संधीची व्याख्या लिहा. ही व्याख्या अतिशय महत्वाची आहे. व्याख्या लिहा मित्रांनो. IMP नाव टाका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संधी या प्रकरणावर पोलीस भरतीला कित्येक प्रश्न विचारले जातात आणि 5 ते 6 प्रश्न हमखास आलेलेच असतात. म्हणून मित्रांनो, ही संधी प्रकरण खूप जबरदस्त आहे. तुमचा मार्क वाढवणारा प्लस पॉइंट आहे. म्हणून या प्रकरणामध्ये कोणीही एक दिवस सुद्धा खाडा पडायचा नाहीये, कारण हे प्रकरण पोलीस भरतीला अतिशय महत्त्वाचे मानले जाते. बघूया आता संधी म्हणजे काय. संधीची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. संधी IMP पॉइंट टाका. त्यानंतर पुन्हा डॅश लिहा आणि संधीची व्याख्या लिहा मित्रांनो. काय आहे संधीची व्याख्या? लिहा. दिलेल्या शब्दाची फोड केल्यानंतर, काय बोललो मी मित्रांनो? नीट समजून घ्या. काय आहे? दिलेल्या शब्दाची फोड केल्यानंतर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण. समजलं तुम्हाला काय बोलतोय मी? तुम्हाला उदाहरण सुद्धा देणार आहे, पण मी शांतपणे आणि नीट तुम्हाला समजेल म्हणून तुम्हाला एक धीरपणे शिकवतोय. काय बोललो मी? लक्षात घ्या. संधी म्हणजे दिलेल्या शब्दाची फोड केल्यानंतर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण या दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो, जो नवीन शब्द तयार होतो, त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? त्यालाच संधी असे म्हणतात. उदाहरण तुम्हाला देणार आहे, पण व्याख्या नीट समजून घ्या. म्हणून तुम्हाला 3 ते 4 वेळेस नीट समजून सांगितलं. लक्षात घ्या. व्याख्या तुम्हाला झालेली आहे. आता त्याची काय आहे ते समजून घ्या उदाहरणामधून. बघा, नाव टाकून घ्या आता. काय नाव आहे मित्रांनो? ग्रंथालय. आणि व्याख्यानुसार आता या शब्दाची आपण फोड करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की याची फोड कशी होते. तुमच्याकडे जर असेल नोट्स तर तुम्ही पटापट उत्तर देऊ शकता आणि देणारच काही विद्यार्थी मी सोडवण्याच्या अगोदर देणार. पण ज्यांच्याकडे नोट्स नाही किंवा ज्यांना नीट समजून घ्यायचंय, या संधी प्रकरणामध्ये सुरुवात आहे म्हणून नीट समजून घ्या सर्वजणांनी. बघा, या शब्दाची फोड कशी होते. ग्रंथालय म्हणजेच काय दिलं होतं? दिलेल्या शब्दाची फोड करताना, फोड केल्यानंतर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण. त्याची फोड कशी नीट समजून घ्या पहिले आता. हे झाले फोड. ग्रंथ अधिक आलय. समजलं मित्रांनो? ग्रंथालय म्हणजेच काय? दिलेल्या शब्दाची फोड केल्यानंतर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? ग्रंथ. काय बोलतो मी? नीट समजून घ्या. ग्रंथ. थ अ चा उच्चार होतोय का? तुम्ही स्वतः ट्राय करा. मी बोलतोय म्हणून समजू नका की मी ह्याच्यामध्ये असेल असा. तुम्ही स्वतः ट्राय करा मित्रांनो. आणि येत आहे का पटकन सांगा. लाईव्ह चॅट मध्ये सर्व काही दिसतंय सर्वांना, म्हणून तुम्ही स्वतः सांगा. ग्रंथ मध्ये अ चा उच्चार होत आहे का? होतोय ना? व्हेरी गुड. होतोय ना मित्रांनो? याचा अर्थ काय असतो? दिलेल्या पदाचा शेवटचा वर्ण म्हणजेच कोणता? अ येईल. अ. बरोबर. आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण. समजतं तुम्हाला? दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अधिक हे दुसरं पद झालं, त्याचा पहिला वर्ण. पहिला वर्ण म्हणजेच काय? आ. बरोबर. आपण व्याख्यानुसार चाललोय का? व्याख्या काय दिलेली आहे? दिलेल्या शब्दाची फोड केल्यानंतर, शब्दाची फोड केल्यानंतर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो, म्हणजेच यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो, यालाच काय म्हणतात मित्रांनो? संधी असे म्हणतात. बरोबर. याला काय म्हणतात मित्रांनो? संधी.
ही कोणती संधी आहे, काय संधी आहे, हे सर्व काही शिकवणार आहे तुम्हाला. पण नवीन प्रकरणाची पहिली सुरुवात आहे आणि संधी म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे. या कारणास्तव तुम्हाला पूर्ण फोड करून दाखवलेली आहे. तर मित्रांनो, संधी म्हणजे काय, दिलेल्या शब्दाची फोड केल्यानंतर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, संधी. आता परत पॉइंट ए टाका आणि परत IMP लिहा. पॉइंट पुन्हा नवीन खाली टाका, म्हणजे ए पॉइंट टाका मित्रांनो आणि पुढे परत त्याची व्याख्या लिहून घ्या. काय व्याख्या आहे नीट लिहा. संधी म्हणजे काय असा प्रश्न टाका आणि खाली त्याची व्याख्या लिहा. संधी म्हणजे एकत्रीकरण. काय? एकत्रीकरण किंवा समजते ना, संधी म्हणजे एकत्रीकरण किंवा जोडणे होय. हे झालं, याच्यावरून तुम्हाला समजू शकतो. संधी म्हणजे काय जर प्रश्न आला तुम्हाला तर काय अर्थ, काय उत्तर येईल त्याचं? एक तर त्याचं उत्तर येईल एकत्रीकरण किंवा जोडणे. आता त्याचं खरं आहे का बघा, या उदाहरणातूनच समजेल तुम्हाला. संधी म्हणजे काय, एकत्रीकरण, दोघांची एकत्रीकरण किंवा ह्या दोघांची बघा त्याच्यामध्ये आ बरोबर. संधी म्हणजे दोघांचे एकत्रीकरण किंवा दोघांची जोडणे होय. झालं का? तर याचा अर्थ काय मित्रांनो, संधी म्हणजे काय, एकत्रीकरण किंवा जोडणे होय. तुम्हाला कळालेलं आहे, भरपूर चांगल्या प्रकारे कळालं आहे आणि यावर आपण प्रश्न सुद्धा घेणार आहोत तुमचे. तुम्हाला खूप धीरे आणि खूप सावकाश आणि तुम्हाला समजेल आणि असं उमजेल अशा प्रकारामध्ये तुम्हाला शिकवलंय. प्रकरणाला सुरुवात होणार आहे, पहिला दिवस आहे, ही प्रस्तावना आहे, समजून घ्या एका प्रकारची. हे तुम्हाला सर्व काही आपल्या नोट्स मध्ये मिळणार आहे आणि सुटसुटीत आणि खूप चांगल्या प्रकारे नोट्स मिळणार आहे आपल्याला. तुम्हाला बघून घ्या नोट्स, जे तुम्हाला फोटो सुद्धा येत असतात आपल्या स्क्रीनवरती, तुम्हाला तिथे दिसून जाईल किती चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे आणि हे संपूर्ण आपल्या टीमने मांडणी केली आहे. सुटसुटीत आणि अतिशय सुंदर भाषेमध्ये, अतिशय सुंदर म्हणजे तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारे मांडणी केली मित्रांनो. म्हणून या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला कळालंय. काय कळालं मित्रांनो? संधी म्हणजे पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण या दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? त्यालाच म्हणतात संधी. खूप छान आणि खूप सुंदर आणि खूप सोप्या भाषेमध्ये, त्याचबरोबर नैसर्गिक व्याख्या सोबत तुम्हाला शिकवलंय. आता बघूया संधी प्रकरणामध्ये कोणते मुख्य प्रकार आहे, त्याचबरोबर किती उपप्रकार आहे आणि हे संधी प्रकरण भरपूर महत्वाचं आहे. यामध्ये एकही दिवस तुमचा खाडा पडायला नको मित्रांनो. कळालं तुम्हाला इथपर्यंत? आता बघूया संधी प्रकरण म्हणजे नेमकं काय. संधी प्रकरण आपण शिकलेलो आहे. संधी प्रकरणामध्ये किती उपप्रकार आहे, किती मुख्य प्रकार आहे आणि हे संपूर्णांवरती कशा प्रकारचे उदाहरणं पडतात. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक प्रश्नावरती डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपण देणार आहोत, जी दररोज लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच देण्यात येईल. हे लेक्चर झालं लगेच तुम्हाला 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल, ज्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकवर कित्येक प्रश्न टाकणार आहोत. म्हणजे कसं तुमचं लेक्चर सुद्धा होईल आणि तुमचं काय होईल, डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. याचा फायदा तुम्हाला असा होईल की कसाही प्रश्न पोलीस भरतीला आला किंवा कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्ही त्याचं उत्तर काही क्षणातच देऊ शकता मित्रांनो. हे झालं इथपर्यंत. आता बघूया संधी प्रकरणामध्ये एकूण किती प्रकार आहेत, किती उपप्रकार आहेत. हे सर्व काही तुमच्या नोट्स मध्ये देण्यात आलेलं आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी सर्व काही बघितलेलं आहे, पण ज्यांच्याकडे नोट्स नाही अशा सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचंय. आपल्याला एकट्याला पुढे जायचंय का मित्रांनो? आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय. या कारणास्तव आपण हे सर्व काही सर्वांना शिकवणार आहोत. बघूयात आता संधीवर किती उपप्रकार आहे आणि किती मुख्य प्रकार आहे. आता पाहूयात आपण संधीमध्ये एकूण किती प्रकार आहे, किती मुख्य प्रकार आहे, किती उपमुख्य प्रकार आहे आणि त्याचबरोबर मुख्य प्रकार आपण पाहणार आहोत, उपप्रकार सुद्धा पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष प्रकार सुद्धा पाहणार आहे.
हे फक्त तुम्हाला आपल्या नोट्समध्येच मिळेल. तुम्हाला नोट्सचे फोटो सुद्धा येत असतात. बघूयात आता संधीमध्ये किती मुख्य प्रकार आहे, किती उपप्रकार आहे आणि त्याचबरोबर किती विशेष संधी आहेत. तर मित्रांनो नाव टाका वरती, परत संधी नाव टाका, परत संधी नाव टाकलं तर खाली पॉइंट लिहून घ्या मित्रांनो. परत काय लिहायचंय, संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात. काय लिहिणार मित्रांनो पॉइंट, संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात. ते तीन प्रकार लिहून घ्या मित्रांनो. संधीचे मुख्य 3 प्रकार आपल्याला लिहायचे आहे. लिहा. पहिले आहे स्वर संधी. स्वर संधी. स्वर संधी झाली, त्यानंतर काय येणार मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान, येणार आहे व्यंजन संधी. काय येणार मित्रांनो, व्यंजन संधी. व्यंजन संधी काय येणार, व्यंजन संधी तुमचं झालं. त्यानंतर परत लिहा मित्रांनो विसर्ग संधी. विसर्ग संधी. हे झाले मुख्य 3 प्रकार कशाचे, संधीचे. आता मला सांगा, तुमच्याकडे नोट्स असतील तर तुम्हाला ते दिसलंच असेल, व्यंजनांमध्ये परत उपप्रकार सुद्धा आहेत. तुमच्याकडे नोट्स आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता. तर ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी देत आहे. खूप सावकाशपणे शिकवतोय, पहिला दिवस आहे संधी प्रकरणाचा, म्हणून नीट समजून घ्या. नंतर काय आपल्या स्पीडमध्ये आपण जाणारच आहोत पुन्हा. तर परत लिहा मित्रांनो, इथे काय लिहायचं, प्रथम व्यंजना. प्रथम व्यंजना. प्रथम व्यंजना लिहिलं ए पॉइंट मध्ये. त्यानंतर परत बी पॉइंट लिहा मित्रांनो. बी पॉइंट आहे तृतीय व्यंजना. काय, तृतीय, लक्षात ठेवा, तृतीय. तृतीय आहे या, तृतीय व्यंजना. त्यानंतर मित्रांनो परत सी पॉइंट लिहायचा आहे. काय आहे सी पॉइंट, सी पॉइंट आहे अनुनासिक. अनुनासिक संधी. हे झाले मित्रांनो संधीचे मुख्य 3 प्रकार, त्याचबरोबर 3 प्रकारांचे उपप्रकार. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आणि तुमचा प्लस पॉइंट सांगतो आता. प्लस पॉइंट म्हणजे हा तक्ता तुम्हाला IMP म्हणून लिहायचा आहे. काय लिहायचं, IMP म्हणून. काय लिहिणार तुम्ही इथे, हे नवीन आहे हा तक्ता आपला वेगळा आहे, स्पेशल. हा तक्ता स्पेशल येणार. इथे IMP नाव टाका. IMP नाव टाकलं त्यानंतर काय लिहायचं मित्रांनो, नीट समजून घ्या. इथे लिहायचं विशेष संधी. विशेष संधी. तुम्ही हा स्पेशल वेगळ्या पेजवरती लिहू शकता किंवा हे पूर्ण लिहिल्यानंतर खाली सुद्धा लिहू शकता. IMP पॉइंट टाकून ठेवायचं, लाल पेनाने लिहा वाटलंच तर. झालं विशेष संधी. विशेष संधीमध्ये परत खाली ए पॉइंट टाकायचं मित्रांनो. ए पॉइंट टाकायचा आणि ए पॉइंट मध्ये काय लिहिणार मित्रांनो, नीट समजून घ्या. ए पॉइंट मध्ये आहे पूर्वरूप संधी. पूर्वरूप. कदाचित काही मुलांना दिसत नसेल, बारीक अक्षर काढत आहे त्यामुळे, पण तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात येतं मित्रांनो, समजून घ्यायचं नीट. हे झालं. परत ए पॉइंट पूर्वरूप संधी. नंतर परत बी पॉइंट टाकायचा मित्रांनो आणि लिहायचं पररूप संधी. काय, पररूप.
कळालं तुम्हाला इथपर्यंत? हे आहे IMP पॉइंट. आणि आपलं पररूप संधी आणि पूर्वरूप संधी यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहे. आपण प्रत्येकाची प्रॅक्टिस करणार आहोत. असं नाही की तुम्हाला फक्त हे शिकवणार, वरच्यावरती फक्त व्याख्या लिहिणार, एखादी उदाहरण देणार, संपला विषय. बिलकुल नाही. प्रत्येक टॉपिक आपण बारकाईने शिकणार आहोत आणि प्रत्येक टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजेच काय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुमचं सर्व काही कव्हर करून देऊ आपण. फक्त तुम्हाला काय करायचं, दररोज लेक्चर पूर्ण करायचं आहे. याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही 100% 90, 92, 94, 98 सुद्धा मार्क पाडू शकता. पण केव्हा? जेव्हा तुम्ही हे सर्व काही शिकणार आहात. या टॉपिक मधील तुमचं या संधी प्रकरणातील एक सुद्धा मार्क जाऊ देणार नाही मित्रांनो. त्याचबरोबर हे टॉपिक शिकवल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे. लगेच हे झाल्यानंतर लेक्चर संपल्यानंतर लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत येणार 100 मार्कांची, संपूर्ण विषयावर आधारित. म्हणजे जे आपले लेक्चर झालेले आहेत पूर्ण ते सर्व काही. नवीन विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय. ते कसं मिळणार आहे, ते कसं जॉईन करू शकता तुम्ही, जे सर्वांसाठी एकदम मोफत आहे. तुम्हाला दिसेल सगळ्यात शेवटी सांगणार आहे मी मित्रांनो. अगोदर अभ्यासच चालू आहे, हे शिकून घ्या. लक्षात घ्या, संधी प्रकरणामध्ये 3 मुख्य प्रकार पडतात. म्हणजे कोणते? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. त्यामध्ये व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजना, तृतीय व्यंजना आणि अनुनासिक संधी. त्याचबरोबर विशेष संधीमध्ये मित्रांनो पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे सर्व काही पडत आहे. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सर्व काही बारकाईने आपल्या नोट्समध्ये मांडण्यात आलेलं आहे मित्रांनो. या सर्व काही नोट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या नोट्स तुमच्यासाठी काय फायदा घेणार आहे हे तुम्हाला कोणत्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळणार नाही. पुस्तकीय भाषा तुम्हाला बिलकुल समजणार नाही मित्रांनो. आणि तुमच्या लक्षात सुद्धा राहणार नाही, तुम्हाला समजणार नाही आणि उमजणार सुद्धा नाही. तुमच्याकडे या नोट्स घ्या. आपल्या ज्या नोट्स आहे त्या अतिशय फायदेशीर आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही त्यामध्ये शिकवलेलं आहे. आणि प्रत्येक पॉइंट बारकाईने मांडण्यात आलेला आहे. काय बोलतोय मी? प्रत्येक पॉइंट आहे तो बारकाईने मांडलेला आहे. आणि प्रत्येक पॉइंट वरती उदाहरणं सुद्धा देण्यात आलेले आहे त्यामध्ये. म्हणजेच काय, याचा फायदा होईल तुम्हाला. ज्या दिवशी तुम्हाला हे प्रकरण शिकवलं जाईल त्या दिवशी तुम्ही त्या टॉपिकवर अभ्यास करून ठेवणार. सर्व काही त्यामध्ये आहे. ह्या सर्व काही नोट्स मी एकट्याने नाही तर आपल्या संपूर्ण टीमने मिळून बनवले आहे. कोणतीच टीम म्हणजे संपूर्ण टीम आहे. कोणती एकटी टीम काम करत नसते, संपूर्ण टीम मिळून काम केलेलं आहे. आणि संपूर्ण टीमचा वर्क कसा आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेले होते फोटो. आणि आता सुद्धा देण्यात आलेले आहे का नाही ते त्यांनाच माहिती. तुमच्या स्क्रीनवरती काय दिसत आहे ते तुम्हाला माहिती मित्रांनो. आणि तुम्हाला दिसत आहे, मला तुम्हाला सांगण्याची गरज सुद्धा नाही. त्याचबरोबर जे सर्व काही नोट्स आहे ते अतिशय फायदेशीर आहे. आज आपण शिकलो संधी प्रकरणामध्ये उपप्रकार किती आहे, प्रकार किती आहे आणि हे सर्व काही शिकलेलो आहोत. त्याचबरोबर फक्त एवढ्याच टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आपण पटापट प्रॅक्टिस घेऊया. छोटीशी प्रॅक्टिस आहे पण पोलीस भरतीला अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर मित्रांनो उद्यापासून प्रत्येक पॉइंट चालू होईल, स्टेप बाय स्टेप चालू होणार आहे. म्हणून उद्यापासून एकाने सुद्धा अब्सेंट राहायचं नाही. बघूयात आता या टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघूयात पोलीस भरतीला फक्त जेवढं आतापर्यंत आपण शिकवलं, म्हणजेच काय, जेवढं टॉपिक आतापर्यंत आपल्या संधी प्रकरणावर झालेलं आहे तेवढ्याच टॉपिकवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि ते आपण बेसिक पासून ऍडव्हान्स आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर अगोदर आले असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता किती प्रश्नांचे उत्तर येत आहेत हे आता आपण चेक करणार आहोत. बघूयात काही वेळ न घालता पहिला प्रश्न काय दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा. काय प्रश्न दिलाय मित्रांनो? संधीचे मुख्य प्रकार किती आहे? संधीचे किती प्रकार आहे मुख्य? सांगा पटकन. तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. काय प्रकार आहे मित्रांनो? पटकन सांगा. तुम्हाला सांगितलं होतं किती मुख्य प्रकार आहे मित्रांनो, पटकन सांगा. व्हेरी गुड, खूप छान. अशाच प्रकारचे उत्तर द्या. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकणार आहेत. काय बोललो मी? चुकत आहेत असं नाही, चुकणार आहेत. कारण पुढे प्रश्न फिरवलेले आहेत. पोलीस भरतीला प्रश्न फिरवले जातात. तर काय उत्तर मित्रांनो? संधीचे मुख्य प्रकार किती? तर संधीचे मुख्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक बी, एकूण 3. किती आहे संधीचे मुख्य प्रकार? 3. तुम्हाला सांगितले होते कोणकोणते आहे आणि काय काय. मी तुम्हाला ते सांगणार नाही कारण पुढे कदाचित तो प्रश्न असू शकतो. बरोबर. पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो?
पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार आहे? काय? खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार आहे? कोणता प्रकार आहे? पटकन उत्तर द्या, जास्त वेळ घालवू नका. खूप छान, व्हेरी गुड. पण काही प्रश्न चुकत आहे, पटकन सांगा. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. ज्यांच्याकडे नोट्स आहेत लाईव्ह चॅटमध्ये बघा तुम्ही स्वतः, ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते किती पटापट उत्तर देत आहेत. रिव्हिजन कमी पडत आहे काही विद्यार्थ्यांची, कारण त्यांनी रिव्हिजन केलेली नाही म्हणून त्यांचे प्रश्न सुद्धा चुकत आहेत. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. काय? विसर्ग संधी. विसर्ग संधी. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो? पुढील प्रश्न आहे की व्यंजन संधीचे एकूण किती उपप्रकार आहेत? व्यंजन संधीचे किती उपप्रकार विचारले, प्रकार नाही, उपप्रकार. लवकर सांगा पटकन. व्हेरी गुड, खूप छान मित्रा, व्हेरी गुड, एक नंबर. तुझं काम 100% फिक्स आहे. काही विद्यार्थी 5च क्षणी उत्तर देत आहे, तुम्ही बघा लाईव्ह चॅट मध्ये. आणि हेच तुमचं कॉम्पिटिशन आहे, दुसरं कोणी कॉम्पिटिशन येणार नाहीये. आणि हेच तुमचं कॉम्पिटिशन आहे. आणि या विद्यार्थ्यांचे पेपर काही दिवसातच 92-94 पोहोचलेले आहे. आणि प्लस मध्ये अजून वाढणार आहे पेपर त्यांच्याले. ते कसं काय वाढतील? कारण ते दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवतात. त्याचबरोबर काय मित्रांनो, त्याचबरोबर ते पूर्ण लेक्चर करतात आणि त्यांच्याकडे नोट्स सुद्धा आहेत. याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. काय? 3. तर काय मित्रांनो, प्रश्न काय होता की व्यंजन संधीचे एकूण उपप्रकार किती? तर 3 आहेत. 3 समजलं. बघूयात पुढील कोणता प्रश्न मित्रांनो. खालीलपैकी कोणता व्यंजन संधीचा उपप्रकार नाही? पटकन उत्तर द्या, लवकर उत्तर द्या. खूप छान प्रकारे देत आहे, पटकन द्या अजून. व्हेरी गुड. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सर्वजणांनी उत्तर द्यायचे, लवकर पटापट उत्तर द्यायचे सर्वांनी. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत आहे, पण चुकू द्या, काही हरकत नाही. प्रयत्न करा, फक्त पाहू नका, प्रयत्न करा पटकन. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. काय उत्तर याचं बघा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. काय? द्वितीय संधी. द्वितीय व्यंजन, सॉरी, द्वितीय व्यंजना. म्हणजेच काय? खालीलपैकी कोणता व्यंजन संधीचा प्रकार उपप्रकार नाही? कोणता आहे? ह्या उपप्रकार नाहीये. तुम्हाला प्रथम आणि तृतीय सांगितलं होतं ना, मग हा द्वितीय आहे, द्वितीय. समजलं. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे विशेष संधीचे किती उपप्रकार आहे? विशेष संधीचे किती उपप्रकार आहे? पटकन उत्तर द्या, लवकर द्या. व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड, एक नंबर. अशाच प्रकारचे उत्तर द्या. काही क्षणातच तुमचे उत्तर येत आहेत. का उत्तर येत आहे बघा, तुम्ही स्वतः बघा कमेंट बॉक्समध्ये. लाईव्ह चॅटमध्ये तुम्हाला स्वतः सुद्धा दिसत असेल, पण काही विद्यार्थ्यांची सेटिंग ऑफ असेल तर त्यांना सुद्धा दिसत नसू शकतं. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे मित्रांनो. याचा अर्थ काय? हे चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत. तर किती उपप्रकार आहे मित्रांनो? तर उपप्रकार आहे ऑप्शन क्रमांक बी. किती? 2. म्हणजेच काय? विशेष संधीचे किती उपप्रकार आहेत? तर 2 आहेत, 2. बघूयात कोणता पुढील प्रश्न आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पूर्वरूप संधी कोणत्या प्रकारात मोडते? पूर्वरूप संधी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? पटकन उत्तर द्या. व्हेरी गुड, एक नंबर. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो, व्हेरी गुड. एवढ्या चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही की चांगला विद्यार्थी समजेल की याने खूप मेहनत केलेली. आणि खरंच तुम्ही मेहनत करत आहात. दिवसभर तुम्ही अभ्यास करत आहात आणि संध्याकाळी लेक्चर सुद्धा पाहतात. आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देणार आहे त्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क भरपूर आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं काम फिक्स आहे. बघूयात त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो. तर पूर्वरूप संधी ही ऑप्शन क्रमांक डी मध्ये येते. म्हणजेच काय? विशेष संधी. विशेष संधी, बरोबर. संधी दुसरी विलांटी आहे, समजून घ्या आता. विशेष
संधी. ठीक आहे मित्रांनो, पुढील प्रश्न काय दिला बघा. पुढील प्रश्न आहे की पररूप संधी कोणत्या प्रकारात मोडते. पररूप संधी कोणत्या प्रकारात मोडते पटकन सांगा. तर पूर्वरूप विशेष संधीमध्ये मोडत असेल तर पररूप कशा प्रकारे मोडते. आणि त्याचबरोबर हे सुद्धा समजून घ्या की विशेष संधीचे एकूण किती उपप्रकार होते. जर ही पहिला प्रकार झाला उपप्रकार, दुसरा कशा कोणता येईल मित्रांनो. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, व्हेरी गुड, खूप छान, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, विशेष संधी. विशेष संधी. कळालं मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात आणि तुमच्याकडून मला हीच अपेक्षा होती की तुम्ही या प्रकारे उत्तर देणार आहात. खूप छान. बघूयात याच टॉपिकवरील कोणता प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे. अजून पोलीस भरतीला येऊन गेला आहे की अनुनासिक संधी कोणत्या प्रकारात मोडते. अनुनासिक संधी कोणत्या प्रकारामध्ये मोडली जाते. लवकर उत्तर द्या. व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, खूप छान. अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करत राहा. तुमच्याकडे नोट्स आहेत, नोट्स मधून अभ्यास कंटिन्यू करत राहा. खूप छान प्रकारे मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो. अनुनासिक संधीचं ऑप्शन क्रमांक बी, काय, व्यंजना. व्यंजना, व्यंजना संधी काय असणार मित्रांनो. याचं उत्तर व्यंजना संधी. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो. पुढील प्रश्न आहे की संधीचा कोणता उपप्रकार प्रथम व्यंजना म्हणून ओळखला जातो. संधीचा कोणता उपप्रकार प्रथम व्यंजना म्हणून ओळखला जातो. कोणता उपप्रकार आहे तो. पटकन सांगा कोणता उपप्रकार आहे तो. लवकर द्या उत्तर. खूप छान प्रकारे उत्तर देत आहेत. काही विद्यार्थ्यांचे उत्तर आतापर्यंत चुकलेले सुद्धा आहे. त्यांनी लवकरात लवकर नोट्स घ्या. त्यांच्याकडे जर नोट्स नसतील तर घ्या आणि असतील तर रिव्हिजन वाढवा. तुमची रिव्हिजन कमी पडत आहे कारण प्रश्न अशाच प्रकारे फिरवला जातो पोलीस भरतीला आणि आपण त्या प्रकारे तुमच्याकडून प्रॅक्टिस सुद्धा करून घेतो. त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्याकडून स्मार्ट स्टडी सुद्धा करून घेतला जातो. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी, काय, व्यंजना. व्यंजना संधी. याच टॉपिकवरील एक महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. पटापट उत्तर द्या. मी काही याचं उत्तर सोडून दाखवणार नाहीये तुम्हाला. याचं उत्तर काय आहे हे तुम्ही स्वतः देणार. खूप छान प्रकारे उत्तर दिलेले आहे विद्यार्थ्यांनी. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. पण काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत सुद्धा आहे. पण निश्चिंत राहा, अभ्यास करा आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळवण्याकरता आज संध्याकाळी होणारी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवावी लागेल. कारण त्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण हे सर्व काही उदाहरणं प्लस अजून वेगळे काही उदाहरण असे सर्व काही उदाहरण आणि सर्व अभ्यासक्रम मिळून 100 मार्कांचा तुमचा डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका होणार आहे. ती कधी हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच 100 मार्कांची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. जेणेकरून तुमचं लेक्चरमध्ये जेवढं शिकवलं तेवढं सगळं तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसेल. आणि हे परफेक्ट कशा प्रकारे बसू शकतं जेव्हा तुम्ही डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवणार. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. हीच अपेक्षा होती तुमच्याकडून योग्य उत्तराची. खूप छान. तर जाणून घ्या मित्रांनो, हे झालं आपला संधी प्रकरणावरील पहिला प्रस्तावना. म्हणजेच तुम्हाला सर्व काही शिकवलं. किती प्रकार आहे, किती उपप्रकार आहे, किती संधी म्हणजे काय, तुम्हाला सर्व काही शिकवलंय. म्हणजेच काय, पहिल्या जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, दोघांच्या एकत्रीकरणातून जे नवीन वर्ण तयार होतो त्याला काय म्हणतात मित्रांनो, संधी असे म्हणतात. हे सर्व काही तुम्हाला शिकवलं, त्याची फोड करून दाखवली. त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुमची घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न आजपर्यंत पडलेले होते हे सर्व काही प्रश्नांची रिव्हिजन सुद्धा आपण केलेली आहे. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. ज्यांचे उत्तर चुकले त्यांनी रिव्हिजन करा पुन्हा. आणि ज्यांच्याकडे नोट्स नाहीये, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो काय आहे, ज्यांच्याकडे नोट्स नाही ते नोट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्या नोट्स लवकरात लवकर घ्या तुम्ही. त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे लक्षात घ्या. त्याचा तुम्हाला असा फायदा होईल मित्रांनो की ह्या नोट्स संपूर्ण टीमने बनवले. आपल्या नोट्स तुम्हाला कोणतेच नोट्स काढण्याची गरज नाहीये.
संपूर्ण टीमने या नोट्स बनवलेल्या आहे. या नोट्स प्रत्येकाच्या अनुभवाने, प्रत्येकाच्या अभ्यासाने, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या क्षमतेने या नोट्स बनवलेल्या आहे. याचा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा फायदा होईल मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा म्हणजे भरपूर फायदा होणार आहे. या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे आणि सांगितलेली छोटीशी प्रोसेस पूर्ण करायची आणि या सर्व काही नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचे टॉपिक आहे, खूप महत्त्वाचे. म्हणजे तुम्हाला कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही, एक सुद्धा पुस्तक तुम्हाला घ्यायची गरज नाही. फक्त या नोट्स, तुम्ही पुस्तक घेऊन काय करणार आहात, पुस्तक घेणार त्याच्यातून नोट्स बनवणार. त्यापेक्षा सर्व काही नोट्स ऑलरेडी पूर्ण मटेरियल तयार आहे, फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचायची टाइम आहे. आम्ही ते सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे, तिथे तुम्ही कॉल करून सुद्धा जॉईन होऊ शकता मला. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी ध्यान देऊन ऐका. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, कारण बाकीचे सर्व काही विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत. लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जिथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका दररोज सकाळी 9 वाजेला देण्यात येते. 100 मार्कांची येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिसाबानुसार. त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा त्यामध्ये ऍड असतात. हे सर्व काही डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत देण्यात येते. त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी मोफत आहे मित्रांनो, सर्वांसाठी. जिथे तुम्ही जर अकॅडमी लावायला गेले तर तुम्हाला कित्येक हजारो रुपयाची मागणी होईल, ते आम्ही तुम्हाला सर्व काही अगदी मोफत उपलब्ध करून दिलंय मित्रांनो. याचा तुम्हाला अतिशय जास्त फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला एक सांगितलेली छोटी प्रोसेस करा. आता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्याकरिता काय करायचं तुम्हाला, हे बघा, हे काय आहे, हे आहे डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनल आपलं, जे तुम्ही आता पाहत आहात. याला काय करायचं तुम्हाला, याला फक्त सबस्क्राईब करा. काय करा, याला फक्त सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. म्हणजेच काय, आमचं जर स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला नंबर, या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही दररोजचं शिकायला मिळणार आहे. म्हणजेच काय, दररोज सकाळी 9 वाजेला डिजिटल स्वरूपाची टेस्ट सिरीज, जी सर्वांसाठी अगदी मोफत आहे. त्याचबरोबर दररोज 100 मार्कांचा पेपर तुमचा झाल्यानंतर दररोज लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे मित्रांनो, सर्वांसाठी अगदी मोफत आहे. पण तुम्हाला कळालं. भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आपण ही 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेणार आहोत लवकरच. चला तर मग भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.